बीडमधल्या विलास घुले खून प्रकरणामध्ये न्याय मिळावा यासाठी आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयावरती विराट मोर्चा काढण्यात आला। मोर्चामध्ये घुले कुटुंबीय, गुणरत्न सदावर्ते, टाकळी ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। मोर्चाआधी गुणरत्न सदावर्ते यांनी उपोषण स्थळी जात रमेश घुले आणि कुटुंबियांची भेट घेतली। गुणरत्न सदावर्तेंना पाहताच विलास घुले यांच्या आईने टाहो फोडला। मोर्चा दरम्यान पोलीस अधीक्षकांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली। तसंच दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या नावाचा जयघोष करण्यात आला। सीडीआर प्रमाणे चौकशी करून खासदार बजरंग सोनवणे यांचे सुपुत्र सौरव सोनवणेंना अटक करावं ही या मोर्चेकऱ्यांची प्रमुख मागणी होती। लोकशाहीमध्ये आंदोलनाचा स्वभाव आहे, परंतु मराठा राजकारण्यांनी ज्या प्रकारे जातीवाद चालवला तो निषेधार्ह आहे। सुप्रियाताईंनी माफी मागावी। का वंजाऱ्याच्या दारावर आल्या नाहीत? का वंजाऱ्याच्या दारावर आल्या नाहीत? का गुन्ह्याच्या दारावर आल्या नाहीत? त्यांनी माफी मागावी। सुप्रियाताईंनी माफी मागावी। दरम्यान गुणरत्न सदावर्ते, जयश्री पाटील यांच्या उपस्थितीत रमेश घुले आणि परिवाराने तात्पुरतं उपोषण सोडलं। प्रशासनाला 8 दिवसांचा अल्टिमेटम देऊन उपोषण स्थगित करण्यात आलं। गेल्या 17 दिवसांपासून हे उपोषण सुरू होतं आणि उपोषण सुटल्यानंतर विलास घुले यांच्या आई आणि बंधू रमेश घुले हे भाऊक झाल्याचंही पाहायला मिळालं। पण या सगळ्या पार्श्वभूमीवर खासदार सोनवणेंच्या मागे पक्ष ठामपणे उभा असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे। बजरंगप्पा सोनवणेंच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पूर्ण ताकदीने आणि पवार कुटुंब ताकदीने उभं आहे। याच्याबद्दल आम्ही अनेक लोकांचीही चर्चा केली। आम्ही कालही आमचं तेच म्हणणं आहे, आज आणि उद्याच आहे की गलिच्छ राजकारण घरापर्यंत घेऊ नका। एखाद्याकडून चूक झाली असेल तर चूक आम्ही कधीही त्याला माफी नाही येणार, पण जर चुकीच्या पद्धतीने जर आमच्या खासदारांच्या कुटुंबाला किंवा कुठल्याही कार्यकर्त्यावर खोट्या केसेस जर या सरकारने केल्या तर आम्ही ते सहन करणार नाही।